हाय फ्रेंड्स. आज आपण इलेक्ट्रिक हँड्रिल मशीन, ही पोर्टेबल मशीन आहे. इलेक्ट्रिक हँड्रिल मशीन याचा आपण आज याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. लक्षात घ्या. आता ह्या इलेक्ट्रिक हँड्रिल मशीनचा वापर आपण कुठे कुठे करतो आहे, ज्यामध्ये आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी आपण फिटिंगचे कामं केली जातात. घरगुती फिटिंग असू दे किंवा कुठेही इंडस्ट्रीमध्ये असू दे, ते जेव्हा आपण फिटिंगसाठी ह्या गोष्टी हँड्रिल मशीनचा आपण काय करतो, वापर करतो. ज्याच्यामध्ये आपण पाईप वायरिंग असेल, पट्टी फिटिंग असेल, कंड्यूट पाईप वायरिंग असेल किंवा ठिकठिकाणी आपण बोर्ड फिटिंग करतो किंवा वेगवेगळ्या फिटिंगसाठी आपण ह्या इलेक्ट्रिक हँड्रिल मशीनचा वापर आपण करत असतो. ठीक आहे. तर आता आपण ह्या हँड्रिल मशीनची पूर्ण माहिती, मग त्याच्यामध्ये प्रॅक्टिकलसुद्धा आपण ह्याच्यामध्ये बघणारच आहोत. तत्पूर्वी आपण त्याचे पार्ट्स, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेले वेगवेगळे आतले पार्ट्स, त्याचा प्रत्येक पार्ट्सचं कार्य, हे आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. आता याच्यामध्ये हे हँड्रिल मशीन आहे. याच्यामध्ये इथे एक हँडल आहे. ठीक आहे. हँडल आहे, इथे हा चक आहे. ह्या चकला इथे पुढे आपण काय करतो, ड्रिल बीट बसवतो. ठीक आहे. तर इथून हे मशीन कशी असते हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. ठीक आहे. तर ह्या मशीनचा वापर आपण जो केलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण त्याचे इंटरनल पार्ट्स जो आहे तो आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. लक्षात घ्या. इकडे सेम मशीन आहे. इकडे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. आपण आता ॲक्च्युली ह्याच्यामध्ये काय असतं बघा, ह्याच्यामध्ये हे जे हँड्रिल मशीन आहे ह्याच्यामध्ये जर बघितलं तर इथे आतमध्ये हा मेन जो पार्ट आहे तो मोटरचा पार्ट आहे. लक्षात आलं तुमच्या, काय हा मोटरचा पार्ट आहे. ठीक आहे. आता आपण ह्या मशीनचा वापर करताना आपण काय करतो, ज्यावेळेला इथं बटन दाबतो त्यावेळेला ह्याच्यामध्ये काय क्रिया होते, तर आपण ह्या इलेक्ट्रिकल जे मशीन आहे ह्याला आपण सप्लाय दिल्यानंतर, म्हणजे विद्युत एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये काय करत असतो, हा मशीन काय करतो, रूपांतर करतो. ज्याच्यामध्ये इथे मेकॅनिकल मुवमेंट मिळते आणि इथे मग हे जे ड्रिल आहे ते भिंतीमध्ये किंवा लोखंडामध्ये किंवा लाकडामध्ये आपण होल पाडण्यासाठी आपण याचा वापर करत असतो. तर सिंपल प्रिन्सिपल आहे. ह्याच्यामध्ये विद्युत सप्लाय देऊन त्याच्यामध्ये आपण काय करतो, मेकॅनिकल एनर्जी काय करत असतो, आपण घेत असतो. लक्षात आलं. तर आता या इलेक्ट्रिकल हँड्रिल मशीनमध्ये काय काय पार्ट्स असतात हे आपण याच्यामध्ये आता अभ्यासणार आहोत. लक्ष द्या इकडे, केअरफुली सगळ्यांनी लक्ष द्या इकडे. इथे बघा, तुमच्या लक्षात येईल, इथे हा जो पार्ट आहे, हा एवढा मोठा जो पार्ट आहे ह्याला आपण पूर्णपणे मोटर म्हणतो. आता ही मोटर जी असते ती युनिव्हर्सल मोटर असते. कुठली असते, युनिव्हर्सल मोटर. आता ती सर्किट डायग्राम तुम्हाला मी दाखवणारच आहे. पण इथं ही हा पार्ट आहे, हा मोटरचा पार्ट आहे. इथे आपण सप्लाय दिल्यानंतर इथे आपण नॉब आहे, तो नॉब थ्रू इथे ह्याला सप्लाय दिला जातो. इथे हा जो शाफ्ट आहे, बरोबर आहे, ह्या शाफ्टवरती इथे गिअर सिस्टीम आहे. काय इथे गिअर सिस्टीम आहे. त्या गिअर सिस्टीमने काय केलं जातो, ह्या मोटरचा स्पीड इथे कंट्रोल केला जातो आणि तो कंट्रोल स्पीडनी पुढे हा चक जो आहे तो चक इथे फिरवला जातो. लक्षात आलं. मग तो चकमध्ये इथे हा ड्रिल बीट काय केला जातो, बसवला जातो. ठीक आहे. म्हणजे इथे साधारण सिंपल त्याचं हे आहे. तर आता आपण आणखीन डिटेल्समध्ये ह्याचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये जी मोटर आहे ती कुठली मोटर आहे सांगितली तुम्हाला, युनिव्हर्सल मोटर. इथे हा हँडलचा पार्ट आहे, इथं हा स्विचचा पार्ट आहे. आता ह्या युनिव्हर्सल मोटरमध्ये पार्ट्स काय काय बघा, तो लक्षात आहे इकडे, की ह्याच्यामध्ये बघा, हा आतला जो पार्ट आहे ह्याला आपण म्हणतो आर्मेचर. काय म्हणतो ह्याला आपण, आर्मेचर. इथं ही जी आहे ह्याला आपण फील्ड वाइंडिंग म्हणतो. काय म्हणतो ह्याला आपण, फील्ड वाइंडिंग. ठीक आहे. हा मधला आर्मेचर, ही फील्ड वाइंडिंग. त्याच्यानंतर ह्या शाफ्टवरती काय काय असतो, इथे बेअरिंग असते. हा जो पार्ट आहे हा काय, बेअरिंग. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे ह्याला म्हणतो आपण कॉम्युटेटर. काय म्हणतो ह्याला आपण, कॉम्युटेटर. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे याच्यावरती आपण आर्मेचर वाइंडिंग केलेली असते. काय असते, ही आर्मेचर वाइंडिंग असते. पुढे ह्या शाफ्टवरती इथं हा जो पार्ट आहे ह्याला फॅन म्हणतात. तर हा वाइंडिंग, यातली जी मोटर वाइंडिंग आहे ती थंड करण्यासाठी हा फॅनचा वापर इथे होतो. पुढे जाऊन इथे पण छोटा एक इथे बॉल बेअरिंग आहे. ठीक आहे. बॉल बेअरिंग नंतर ह्या शाफ्टलाच इथे काय आहे, इथे हा गिअर आहे, गिअर बसवलेला आहे. त्याच्यातून हा एक मोठा, म्हणजे ही गिअर सिस्टीम आहे, ही पूर्ण काय आहे, गिअर सिस्टीम आहे. ज्याच्यामध्ये काय केलं जातं, स्पीड कंट्रोल केला जातो आणि हा पुढे ह्या चकला फिरवला जातो. ठीक आहे. म्हणजे आता इथे तुमच्या साधारण लक्षात आले की काय काय पार्ट्स आहेत. आता बघा, इथे मी एक एक पार्ट्स पण तुमच्या वाचून दाखवतो. आर्मेचर, त्याच्यानंतर फील्ड वाइंडिंग, कॉम्युटेटर. याच्यानंतर हे जे दोन ब्लॅक दिसतात हे काय आहेत, ब्रशेस आहेत, ब्रश होल्डर आणि ब्रशेस. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे हा बेअरिंग, त्याच्यानंतर हा फॅन, परत बेअरिंग,
नंतर ही गिअर सिस्टीम आहे, ठीक आहे. यानं इथे या नॉब थ्रू काय केलं जातो, सप्लाय ह्या ब्रश टू आतल्या आर्मेचरला मिळतो, ठीक आहे. तिची आपण सर्किट डायग्राम पण याच्यामध्ये बघणार आहोत. याच्यामध्ये हा जो चक आहे त्याच्यावरती जो आपण ड्रिल बीट बसवणार आहोत त्याचं फिट करण्यासाठी किंवा बसवण्यासाठी आणि खोलण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, या चक्कीचा आपण काय करत असतो, वापर करत असतो, ठीक आहे. तर इथं साधारण तुमच्या आतले पार्ट काय काय ते लक्षात आलं असेल. तर मोटर कुठली वापरली सांगितलं तुम्हाला मी, युनिव्हर्सल मोटर, ठीक आहे. आता ही युनिव्हर्सल मोटर त्याचं सर्किट डायग्राम कसं आहे ते तुमच्या इथे बघून लक्षात येईल तुमच्या. ही आहे युनिव्हर्सल मोटर. कुठली आहे, युनिव्हर्सल मोटर आहे. आता ह्या युनिव्हर्सल मोटरमध्ये काय आहे की तुम्हाला सांगितलं होतं याच्यामध्ये 2 फील्ड कॉईल आहेत. किती आहेत, 2 फील्ड कॉईल आहेत. आणि मधला जो भाग आहे तो आर्मेचर, जो इथे तुम्हाला दाखवला तो हा मधला आर्मेचर आहे, तो हा आर्मेचर आहे. आणि इथे ह्या 2 फील्ड वायंडिंग आहेत त्या ह्या 2 आहेत. लक्षात येतो तुमच्या, ठीक आहे, लक्षात येतो तुमच्या. तर ह्या पद्धतीने तुमच्या लक्षात येईल की इथे ह्या 2 फील्ड वायंडिंग आहेत आणि मध्ये हा आर्मेचर आहे, ठीक आहे. इथे आपण हा तुमचा स्विच, आपण जो खाली तुम्हाला हँडलच्या इथं दाखवला होता तो हा स्विच आहे, ठीक आहे. म्हणजे इथे आपण स्विच चालू केलात की हे दोन्ही स्विच ॲट ए टाईम काय होतील, ते दोन्ही पोल पडतील आणि इथे ह्याला सप्लाय मिळणार. आता इथे सप्लाय, इथे हे छोटे जे 2 आहेत ह्यांना आपण काय म्हणतो, ब्रश. काय म्हणतो आपण, ब्रश. तर ब्रश इथे हे जे 2 दिसतात हे काय, तिथे ब्रश आहे, ठीक आहे. इथे हा तुमचा अर्थिंग पॉईंट आहे. म्हणजे इथे तुमचा सप्लाय दिल्यानंतर हा सप्लाय जो आहे तो पहिल्या वायंडिंगमधून ब्रशमधून आर्मेचरमधून हा रिटर्न दुसऱ्या कॉईलला जाईल, दुसऱ्या फील्ड कॉईलला जाईल. या पद्धतीने सर्किट पूर्ण होईल. आणि ह्याच्यामध्ये आर्मेचरमध्ये सुद्धा काय जातो, हा विद्युत सप्लाय ब्रश थ्रू पोहोचत असतो, ठीक आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे काही स्टेटरमध्ये चुंबक तयार होईल आणि फील्ड वायंडिंगमध्ये जे चुंबक तयार होईल त्यांच्या इंटरॅक्शनमधून काय होईल, आतला रोटर फिरायला लागणार आहे. तर इथपर्यंत तुमच्या हे पार्ट्स सर्किट डायग्राम ही तुमच्या लक्षात आली असेल, ठीक आहे. तर आपण याच्या पुढे याच्यामध्ये बघा तुमच्या लक्षात येईल आता जी फील्ड कॉईल आहे त्यामध्ये मी तुम्हाला आता जी युनिव्हर्सल मोटर आहे त्याचे स्पेशल पार्ट्स आहे. याच्यामध्ये बघा ह्या युनिव्हर्सल मोटरमध्ये ॲक्च्युली जो आतला जो मोटर आहे त्या मोटरचे हे पार्ट्स आहेत. तर ही आहे फील्ड वायंडिंग. मगाशी मी तुम्हाला दाखवली 2 फील्ड वायंडिंग दाखवले ना, एक आणि ही दुसरी. इथे हा जो पार्ट आहे हा काय, पोल आहे. काय, हा पोल शू आहे. त्याच्यावरती ही वायंडिंग बसवलेली असते, ठीक आहे. प्रत्येक वायंडिंगला काय काय आले, 2-2 टोकं आलेत. खालच्या वायंडिंगला 2 टोकं, वरच्या वायंडिंगला 2 टोकं. ही पुढे मग सप्लाय कनेक्शनमधून कसं दिलं जातं तुम्हाला सांगितलं होतं. बघा बघू, इथे ही पहिली कॉईल, ब्रश, आर्मेचर आणि ही पुढची कॉईल, ठीक आहे. हिला आपण सप्लाय देताना या पद्धतीने दिलं जातं, ठीक आहे. आणि हा तुमचा फेज न्यूट्रल सप्लाय आहे. आणि हा मध्ये आर्मेचर आहे. तो आर्मेचर म्हणजे हा जो दिसतो हा आर्मेचर. मग ह्या आर्मेचरला सप्लाय या इथे ब्रश थ्रू दिला जातो. इथे ब्रश इथे ठेवले जातात, ठीक आहे. तर आता इथं तुमच्या लक्षात येईल की हा जो आर्मेचर आहे तो हा आहे. लक्षात आला, हा आर्मेचर आणि ह्या 2 फील्ड वायंडिंग म्हणजे ही एक आणि ही 2 फील्ड वायंडिंग, ठीक आहे. तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. ह्याला आपण स्टेटर पार्ट म्हणतो आणि हा जो आहे याला आपण रोटर पार्ट म्हणतो. रोटर पार्टमध्ये काय दाखवलं, हा आर्मेचर आहे. आता आर्मेचरमध्ये सुद्धा काय बघा, लक्षात आहे इकडे, इथे आर्मेचरमध्ये जो पार्ट आहे त्याच्यामध्ये हा याला आपण कॉम्युटेटर म्हणतो. इथं बेरिंग आहे, काही बेरिंग आहे. इथे कॉम्युटेटर आहे. इथं ही ॲक्च्युली आर्मेचर वायंडिंग आहे. ही जी आहे ही काय, इथे आर्मेचर वायंडिंग आहे. पुढे हा फॅन आहे. पुढे इथे परत बेरिंग असते आणि हा शाफ्टवरती ही सगळी जे ह्याच्यावरती शाफ्टवरती हे सगळं फिटिंग केलेलं असतं, ठीक आहे. तर आता इथपर्यंत तुमच्या हे पार्ट लक्षात आले. ह्याच्यामध्ये जी जोडणी असते ती ह्या सर्किटप्रमाणे केलेली असते, ज्याच्यामध्ये इथून सप्लाय गेला की फर्स्ट वायंडिंग, ब्रश, आर्मेचरमधून इथे एन पोल ते इथे एस पोल असतात, तयार होतात. कारण यांची डायरेक्शन चेंज केली आहे. त्यामुळे इथे ह्या पद्धतीने याचं जे सर्किट आहे ते ह्या पद्धतीने पूर्ण होतं. आणि
याच्यातला जो कॉम्युटेटर आहे किंवा ह्यातले जे कॉम्युटेटर आहे ह्यातल्या प्रत्येक पार्टला आपण एक एकला भागाला आपण सेगमेंट म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? सेगमेंट म्हणतो. आणि प्रत्येक सेगमेंट हा एकमेकांपासून काय असतो? वेगळा असतो. काय असतो? इथे बघा, लक्षात इकडे कॉम्युटेटरमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे बघा छोटे छोटे अशा छोटे छोटे वड्या म्हणतो आपण, ते एक प्रकारच्या ते सेगमेंट आहेत. ते काय ते हे सेगमेंट आहे. आणि प्रत्येक सेगमेंटच्या मध्ये काय असतं? इन्सुलेशन असतं. त्याच्यामुळे प्रत्येक पार्ट हा वेगळा असतो. ह्याच्यावरती काय केलेली असते? वाइंडिंग केलेली असते. इथे हे खाच आहे, त्या खाचेंमधून काय केली जाते? वाइंडिंग बसवली जाते. आणि हे वाइंडिंगची टोकं इथे ह्या कॉम्युटेटर सेगमेंटला इथे काय केलं असतं? शोल्डर केलेलं असतं. लक्षात आलं? तर ह्या पद्धतीने इथे वाइंडिंगचे टर्मिनल्स इथे कनेक्ट केले जातात. आणि इथे हे या बाजूला इथे काय केलेले असतात? ब्रश टचमध्ये असतात. ब्रशवरती स्प्रिंगच्या मार्फत काय केलं असतो? प्रेशर देऊन त्यांचा कॉन्टॅक्ट नेहमी याच्यामध्ये ठेवलेला असतो. म्हणजे आता ह्याच्यामध्ये हा जो स्टेटर पार्ट आणि रोटर पार्ट ह्यांच्यामध्ये कनेक्ट करणारा पार्ट कोण आहे? तर ब्रश आहे. कोण आहे? ब्रश आहे. कारण इथे ब्रश थ्रू हा सप्लाय ह्या वाइंडिंगमध्ये गेला पाहिजे ना, आर्मेचरमध्ये. मग तो कशा थ्रू जातो? कारण हा जो पार्ट आहे हा ॲक्च्युली रोटेटिंग पार्ट आहे. आर्मेचर रोटेटिंग पार्ट आणि हे बाकी दोन्ही पार्ट आहेत ते स्थिर पार्ट आहे. मग ह्याच्यामध्ये आर्मेचर वाइंडिंगला जर सप्लाय द्यायचा असेल तर कशा थ्रू जातो? तो ब्रश थ्रू दिला जातो. लक्षात आलं? ह्या पद्धतीने आपल्या आर्मेचरला वाइंडिंग देण्यासाठी ब्रशचा वापर इथे केला जातो. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुमच्या पार्ट्स लक्षात आले असतील. त्याचं साधारण काय काय कार्य तेही तुमच्या लक्षात आलं असेल. फ्रेंड्स, आपण आज हँड्रिल मशीन जो आहे तर आपण प्रत्यक्ष खोलून बघणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला त्यातले पार्ट्स काय काय असतात तेही तुम्हाला साधारण लक्षात येतील. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये आता ही मोटर जी आहे त्याच्यामध्ये हे जे स्क्रू आहेत हे दिसत आहेत, हे 4 स्क्रू आपण त्यातले खोलूया. तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये काय काय पार्ट्स असतात ते. ठीक आहे. ह्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रो, आपण ह्याच्यामध्ये जी मोटर वापरतात ती कुठली मोटर म्हटलं होतं तुम्हाला मी? युनिव्हर्सल मोटर. कुठली? युनिव्हर्सल मोटर. आता हिला युनिव्हर्सल मोटर आपण का म्हणतो? कारण ही जी मोटर आहे ही AC आणि DC ह्या दोन्ही सप्लायवरती चालते, म्हणून हिला आपण काय म्हणतो? युनिव्हर्सल मोटर असं म्हणतो. आता युनिव्हर्सल जी आहे, आता बऱ्याच अप्लायन्सेसमध्ये ह्या प्रकारच्या मोटरचा वापर केलेला तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यामध्ये आपण पुढे आपल्याला स्टडी आहेच, ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक मिक्सर, वेगवेगळ्या प्रकारचे ग्राइंडर्स, ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये त्याचा वापर केलेला तुम्हाला बघायला मिळेल. आता ह्याच्यामध्ये पार्ट्स तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं. हा सप्लाय पॉईंट आहे, इथे हा नॉब आहे, इथं ही मोटर आहे, इथे ही गिअर सिस्टीम आहे. आणि गिअर सिस्टीमने ह्या मोटरचा स्पीड जो आहे तो स्पीड इथं काय केला जातो आहे? कमी केला जातो. त्याच्यामध्ये बघा इथे ही जी मोटर आहे 750 वॅट आहे, 750 वॅट आहे, 1800 RPM म्हणजे हिचं जो स्पीड आहे ह्या मोटरचा स्पीड तो किती आहे? 1800 RPM म्हणजे 1800 RPM रिव्हॉल्युशन पर मिनिट आहे. इथे 230 व्होल्ट आहे, 50 हर्ट्ज आपला सप्लाय जो आहे तो. ठीक आहे. आणि 3.3 एम्पियर आहे. ठीक आहे. तर हे त्याचं स्पेसिफिकेशन आहे. ठीक आहे. तर आता आपण याच्यामध्ये ह्या डायग्रामप्रमाणे याचे पार्ट्स काय काय ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता इथेच बघा, तुमच्या लक्षात येईल, इथे हा स्विच आहे. ठीक आहे. ठीक आहे, हा स्विच आहे. ठीक आहे. इथे हा तुमचा सप्लाय आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर बघा इथे हा आर्मेचर, इथे बघा इथे फिरताना दिसत असेल तुमच्या. ठीक आहे. आणि इथे हे जे दोन आहेत इथे हे काय आहेत? हे ब्रश आहेत. हा एक इथे ब्रश आहे आणि हे ब्रश, वरचा ब्रश आणि हा खालचा ब्रश. इथे हा ब्रश होल्डर आहे आणि आतमध्ये इथे आतमध्ये ब्रश आहे. आणि हा जो पार्ट आहे, हा जो कॉपरचा बनलेला आहे, हा काय? कॉम्युटेटर आहे. ठीक आहे. तर आता इथे बघा कॉम्युटेटर फिरताना पण तुमच्या लक्षात येत असेल. बघा तो फिरतोय ना, तिथे दिसतोय. हां, ठीक आहे. तर हा आहे कॉम्युटेटर. आता ही बॅक साईड आहे त्याची. ठीक आहे. तर आता इथून ह्याचं जे सप्लाय पॉईंट आहे त्यातला हा जो पार्ट आहे, एवढा पार्ट हा ॲक्च्युली मोटरचा आहे, म्हणजे हा. ठीक आहे. म्हणजे इथून हा तुमचा जो गिअर सिस्टीम जो आहे तो इथून पुढे, म्हणजे आता ही मोटर त्या बाजूला आहे, आपल्याला ही इकडे दाखवते. त्यामुळे ही जी गिअर सिस्टीम आहे ती ह्या उरलेल्या बॉक्समध्ये आहे. ठीक आहे. तर आता आपण ती पण काढून बघणार आहोत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये गिअर सिस्टीम कशी असते ती. ठीक आहे. हे बघा, याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल हा जो आहे हा ॲक्च्युली मोटरचा शाफ्ट आहे.
हा जो दिसतोय तो हा जो पार्ट आहे बघा इथे दिसतोय ना, हा जो पार्ट आहे हा इथे बघा इथे गिअर सिस्टीम आहे दिसते, म्हणजे आतल्या मोटर्सचा हा एवढा मोटर्सचा पार्ट आहे. ठीक आहे, आता हा ओपन करता येत नाही एवढंच पार्ट आपल्याला, हा ओपन करायचा तर आपल्याला हा सगळा पूर्ण खोलायला लागेल. तर इथे तुम्हाला लक्षात येईल, इथं हा बेरिंगचा पार्ट आहे, लक्षात आलं. आता ही बेरिंग ह्याच्यासाठी आहे, इथल्या ह्या गिअर सिस्टीम आहे ही बघा इथे दिसते तुमच्या. आता ही ॲक्च्युली हे कनेक्ट होते ते ह्याला होते. ठीक आहे, लक्षात येतं तुमच्या बघा या पद्धतीने. या इथे आपण ज्यावेळेला या पद्धतीने बसवतो त्यावेळेला हा व्हील फिरतो, ह्याच्यावरून आतला व्हील फिरवला जातो आणि तो बरोबर ह्याचा जो स्पीड आहे तो काय केला जातो हा बघा इथे तुमच्या लक्षात येत असेल बघा, दिसतंय सगळ्यांना. तर इथं ही पूर्ण गिअर सिस्टीम इथे बसवली जाते. ठीक आहे, म्हणजे इथून हा मधला जो पार्ट आहे ही युनिव्हर्सल मोटर आहे. ह्या युनिव्हर्सल मोटरला ब्रश जे आहेत ते इथं जो आतला जो आर्मेचर आहे ह्या आर्मेचरला सप्लाय देण्यासाठी इथे ब्रश पॉईंट आहेत. ठीक आहे, इथं तुमचा फेज न्यूट्रल आहे, ह्या स्विच थ्रू सप्लाय दिला जातो. पुढे मग त्या कनेक्शन याच्यामधल्या कनेक्शनप्रमाणे तुम्हाला बघा या पद्धतीने सप्लाय पुढे जाऊन इकडं रिटर्न होतं, लक्षात आलं. तर ह्या पद्धतीने इकडे मोटरला सप्लाय देण्यासाठी इथे ब्रश थ्रू कॉम्युटेटर थ्रू आतल्या आर्मेचरला जातो, त्याच्यानंतर फील्ड वायंडिंगला दिला जातो, ह्या दोन फील्ड वायंडिंगला दिला जातो आणि पुढे ही मोटर फिरली की त्याचा जो शाफ्ट आहे तो शाफ्ट इथे हा जो पार्ट आहे हा दिसतो का इथे, हा शाफ्ट आहे त्या मोटरचा किंवा त्या आर्मेचरचा हा शाफ्ट आहे. पुढे हा आतल्या ह्या व्हीलला फिरवेल, ह्या व्हीलला फिरून मग पुढचा हा जो आहे हा जो चक आहे तो काय केला जातो, फिरवला जातो. मग हा फिरल्यानंतर याचा जो स्पीड आहे तो काय केला जातो ॲक्च्युली कंट्रोल केला जातो. ठीक आहे, आणि मग पुढे आपण इथं जे हे आहे त्या चकला आपण काय करतो इथे या इथे आपण काय करतो बघा इथे हा जो होल आहे ह्याच्यामध्ये आपण काय करतो ड्रिल बीट बसवतो. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. तर इथपर्यंत तुम्हाला साधारण याचे पार्ट काय आहेत ते तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये टेस्टिंगसाठी आपण ह्याच्यामध्ये काय काय करू शकतो की ह्याच्यामध्ये आपण जर मोटर खोलली तर मोटरचे दोन्ही फील्ड वायंडिंग जे आहेत ही फील्ड वायंडिंग ही फील्ड वायंडिंग, त्याच्यानंतर आर्मेचर सेपरेट आपण चेक करू शकतो. ठीक आहे, तर त्याचे मी तुम्हाला आकृती सकट दाखवतो. ही सेपरेट फील्ड वायंडिंग ही सेपरेट फील्ड वायंडिंग आणि आर्मेचरची साधारण काय टेस्टिंग असू शकते हेही तुम्हाला मी इथे दाखवणार आहे. ठीक आहे, हे बघा विद्यार्थी मित्र, याला जे आपण ड्रिल बीट वापरतो तर ते ड्रिल बीटमध्ये सुद्धा आपण कुठल्या कामासाठी मशीन वापरतो ते इम्पॉर्टंट आहे. कारण आपण भिंतीवरती आता इलेक्ट्रिकल वायरिंग करताना आपण काय करतो कॉन्क्रीट किंवा सिमेंटची जी भिंत असते त्याच्यावरती आपण काय करत असतो होल पाडत असतो. बऱ्याच वेळा आपल्याला लोखंड पत्रा वगैरे असेल लोखंडी पत्रा किंवा लोखंड ह्याच्यावरती सुद्धा आपण काय करत असतो ड्रिल पाडत असतो. मग कुठला ड्रिल कुठे वापरायला पाहिजे ह्याचंसुद्धा आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे. अन्यथा काय आहे की आपण कुठल्याही कामासाठी कुठलेही ड्रिल बीट वापरून चालणार नाही. तर आपल्या इथे काही नमुने ड्रिल बीट आहेत ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. ह्याच्यामध्ये हा जो आहे ह्याच्यामध्ये जर समोर बघितलं तर तुमच्या बघा इथे हा हेड बघा इथे वरती क्लोजमध्ये बघा इथे हेड बघा त्याचं थोडं वरती आहे बघा दिसतंय इथे बघा असा बाहेरून आलेलं दिसतोय, लक्षात येते. तर हा कॉन्क्रीट म्हणतो आपण, ह्याला भिंतीवरती होल पाडण्यासाठी आपण याचा वापर करतो. याची जाडी हा 8 mm आहे. ठीक आहे, तर ह्याचा वापर आता ह्याचं जे हेड आहे ह्याचं हेड बघता तुम्ही लक्षात येईल की ह्याचं थोडंसं हेड जे आहे थोडं असं बाहेर काढलं गेलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे ह्याचा वापर कॉन्क्रीटसाठी केला जातो, म्हणजे भिंतीमध्ये होल पाडण्यासाठी आपण अशा प्रकारच्या ड्रिल बीटचा वापर करतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला होल्सची साईज किती आहे त्याप्रमाणे आपण ड्रिल बीटचं सिलेक्शन करतो. आता हा 8 mm होल पडणार आहे याच्यामध्ये. अजून छोट्या साईजमध्ये सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळेल. आता इथे सुद्धा हा छोट्या साईजमधलाच आहे. ठीक आहे, तर हा झाला जिथं हेड या पद्धतीचा आहे त्याला आपण कॉन्क्रीटसाठी वापरतो. आणि हा जो आहे हा ड्रिल बीट तुमच्या लक्षात येईल जरा बघा ह्याच्यामध्ये विशेष प्रकारचं कोटिंग आहे. हा HSS म्हणजे हाय स्पीड स्टील. ठीक आहे, तर ह्या प्रकारचा ड्रिल बीट आहे. ह्याचा वापर लोखंडावरती किंवा पत्र्यावरती होल पाडण्यासाठी आपण ह्याचा वापर करतो. ठीक आहे, तर हे लक्षात येतं तुमच्या. याचा वापर आपण लाकडावरती सुद्धा करू शकतो, म्हणजे लो कार्बन स्टील जो असतो लो कार्बन स्टील जो असतो त्याचा वापर आपण लाकडासाठी करू शकतो. ठीक आहे, आणि हा HSS आहे म्हणजे हाय स्पीड स्टीलचा, लक्षात आलं.
तर याचा वापर आपण लोखंडावरती किंवा पत्र्यावरती होल पाडण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो. ठीक आहे, HSSचा आहे आणि याचा वापर लो कार्बन स्टील असतो आणि हाय कार्बन स्टील हा लोखंडावरती किंवा पत्र्यावरती होल पाडण्यासाठी केला जातो. आणि हा सुद्धा HSS आहे, हा सुद्धा आपण लोखंडावरती किंवा पत्र्यावरती होल पाडण्यासाठी वापर करू शकतो. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने आपण ड्रिल बिटचा वापर कुठल्या कामासाठी आपण करणार आहोत ते आपण इम्पॉर्टंट आहे. विद्यार्थी मित्रो, आपल्याला आता त्यातली जी मोटर आहे तिची आपण टेस्टिंग आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर टेस्टिंगसाठी आपण याच्यामध्ये वाइंडिंग 2 वाइंडिंग असते तेवढं आहे. त्याच्यानंतर मधला जो आहे तो आर्मेचर आहे. ठीक आहे, आता हा आर्मेचर आहे. तर याच्यामध्ये टेस्टिंग करताना आपण काय करणार आहोत, हा सेरीज टेस्ट लॅम्प, काय हा सेरीज टेस्ट लॅम्प आहे. इथे आपण फेज न्यूट्रल सप्लाय घेतो. ठीक आहे, आणि हे 2 पॉईंट आपण टेस्टिंगसाठी वापरणार आहोत. सायमल्टेनियसली आपण या पद्धतीने आपण ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट टेस्ट घेणार आहोत. याच्यामध्ये जर कॉईल ओके असेल तर बल्ब डिम पेटणार आहे. काय कॉईल जर ओके असेल तर बल्ब डिम पेटेल. ओपन सर्किट फॉल्ट असेल तर बल्ब पेटणार नाही. लक्षात घ्या. काय होईल, दुसरी टेस्ट काय सांगितलं, जर बल्ब पेटला नाही तर समजा याच्यामध्ये ओपन फॉल्ट आहे. आणि जर शॉर्ट सर्किट असेल तर बल्ब काय होईल, प्रखर पेटेल. असे 3 इंडिकेशन आपल्याला याच्यामध्ये मिळू शकणार. पहिली कुठली सांगितले होते, आता पहिले ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किटसाठी आपण या पद्धतीने आपण कनेक्शन करतो. वाइंडिंगच्या अक्रॉस आपण काय करतो, टेस्ट लॅम्पचे शेडे लावतो. पहिली काय सांगितलं होतं की जर वाइंडिंग ओके असेल तर बल्ब डिम पेटणार आहे. ठीक आहे, आपण यापूर्वीच आपण टेस्टिंग वगैरे केलेले आहे. तुम्हाला मी प्रत्यक्ष कशी टेस्टिंग केली जाते हे तुम्हाला मी टेस्ट लॅम्पच्या साईन दाखवलेलं आहे. तर इथे काय सांगितलं आहे, पहिली काय सांगितलं होतं की जर तुमची वाइंडिंग ओके असेल तर बल्ब डिम पेटणार आहे. जर बल्ब पेटला नाही तर समजा त्याच्यामध्ये ओपन फॉल्ट आहे. ठीक आहे, आणि जर याच्यामध्ये शॉर्ट असेल, वाइंडिंग जर शॉर्ट झाली असेल तर बल्ब काय होणार आहे, प्रखर पेटणार. असे 3 इंडिकेशन तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतील. त्यासाठी ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किटसाठी आपण या पद्धतीचे कनेक्शन करतो. सेम पद्धतीने दुसऱ्या वाइंडिंगची सुद्धा आपण टेस्ट करणार, म्हणजे दोन्ही वाइंडिंग आपण टेस्ट नक्की करू शकतो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर अर्थ आणि अर्थ फॉल्ट, कुठला अर्थ आणि अर्थ लिकेज फॉल्ट लक्षात आलं. तर अर्थ लिकेजसाठी आपण काय करणार आहोत, सेम आता ही जी बॉडी आहे पूर्ण त्याच्यामध्ये तुमचा ड्रिल बिट आहे इथे शोधू आपण. ठीक आहे, तर ॲक्च्युली इथे जे पॉईंट आहे तर त्याच्यामध्ये आपण काय करणार, ॲक्च्युली याच्यामध्ये टेस्ट लॅम्प लावताना या पद्धतीनेच आपण करणार आहोत. एक सप्लायच्या एका पॉईंटला आणि एक कुठेतरी बॉडीला लावणार. बॉडी म्हणजे जिथं मेटल पार्ट असेल तो पार्ट. ह्या पद्धतीने आपण अर्थ आणि अर्थ लिकेजसाठी घेतो. म्हणजे काय, एक वाइंडिंगच्या कुठल्या तरी एका टोकाला येईल आणि दुसरं कशाला लावणार आपण, बॉडीला. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण अर्थ किंवा अर्थ लिकेज फॉल्ट बघणार आहोत. याच्यामध्ये इंडिकेशन काय सांगितलं होते, जर अशा पोझिशनमध्ये म्हणजे एक आपण वाइंडिंगच्या एका टोकाला लावतो किंवा सप्लायच्या एका पॉईंटला लावतो आणि एक बॉडीला लावतो. ठीक आहे, आता इथे आपल्याला तुम्हाला बॉडी मला दाखवता आणि आली नाही म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट मशीनच दाखवतो. तर मशीनचं एक टोक जे आहे वाइंडिंगचं ते बाहेरच येणार आहे. लक्षात आलं तुमच्या, म्हणजे एक टोक इथे लावून एक दुसरं टोक आपण बॉडीला टच केलं तर आपल्याला जर याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल, काही फॉल्ट असेल तर बल्ब आपल्याला इंडिकेशन दाखवणार आहे. जर बल्ब पेटला अशा पोझिशनला तर मोठा अर्थ फॉल्ट आहे असं लक्षात येईल. जर बल्ब पेटला नाही पण बॉडीचे ते स्पार्किंग झालं, दुसरा आता फरक सांगतो तुम्हाला. बल्ब पेटला नाही पण बॉडीचे इथं स्पार्किंग झालं तर समजायचं लिकेज फॉल्ट आहे. ठीक आहे, आणि बल्ब पेटला नाही आणि स्पार्किंगही झालं नाही, तिसरं आता बल्ब पेटला नाही आणि स्पार्किंगही झालं नाही तर समजायचं त्याच्यामध्ये फॉल्ट अर्थ फॉल्ट किंवा अर्थ लिकेज फॉल्ट नाही. तर या पद्धतीने आपण वाइंडिंग चेक करू शकतो. त्याच्यामध्ये ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट आणि
पुढचे कुठले अर्थ आणि अर्थ लिकेज फॉल्टसाठी आपण या पद्धतीचे आपण टेस्टिंग करू शकतो. ठीक आहे. आता आपण सप्लाय कॉर्ड कशी चेक करायची ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आधी आपण वाइंडिंग बघितली होती. वाइंडिंग कशी चेक करायची सेरीज सिस्टमच्या सहाय्याने आपण चेक करू शकतो. त्यासाठी मी मागे तुम्हाला दिलं होतं, त्याच्यामध्ये तुम्ही टेस्ट लॅम्प कसा वापरायचा, मल्टीमीटरचा वापर कसा करायचा किंवा कंटिन्युटी टेस्टरचा वापर करून आपण वाइंडिंग कशी टेस्ट करायची हे आपण ऑलरेडी तुम्हाला मी दाखवलेले. फक्त आता आपण याच्यामध्ये सप्लाय कॉर्ड कशी चेक करायची ते तुम्हाला मी सेरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने कसं टेस्ट केली जाऊ शकेल याचाही मी प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवणारच आहे. आता मी फक्त आकृतीच्या मार्फत तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. याच्यामध्ये हा सेरीज टेस्ट लॅम्प आहे, ही 2 टोकं त्याची टेस्टिंगसाठी आहे आणि हे सप्लाय कॉर्ड आहे. सप्लाय कॉर्डमध्ये एक लाल, एक काळी आणि एक हिरवी. लाल ही ती आपण शक्यतो फेससाठी वापरतो, ब्लॅक ही न्यूट्रलसाठी आणि हिरवी आहे ती अर्थिंगसाठी आपण वापरू शकतो. आता इथे हा जो पॉईंट आहे हा अर्थिंगचा असणार आहे, यातला एक फेज आणि एक न्यूट्रल असणार आहे. ठीक आहे. तर आता आपण ह्याचे जे शेड आहेत टेस्ट लॅम्पच्या साहाय्याने आपण शोधू शकतो. एक समजा आपण ह्या लालला लावला आणि एक समजा आपण इथे लावला. ठीक आहे. लक्षात येते तुमच्या, एक टोक इथे. जर ह्याच्यामध्ये कंटिन्युटी भेटली, बल्ब पेटला, तर समजायचं ह्याचं टोक जे आहे ते हे फेज असेल. ठीक आहे. म्हणजे लाल जी आहे ती लाल असेल. ठीक आहे. या पद्धतीनेच आपण जर वाटलं आपल्याला की ह्याच्यामध्ये आपण म्हणजे सायमल्टेनियसली आपल्याला जर दुसरं टोक शोधायचं असेल तर आपण एक टोक इथे लावून दुसरं टोक आपण एकदा इथे आणि एकदा इथे टच करायचं. ज्या पॉईंटला बल्ब पेटणार आहेत त्याचं हे लालचं हे दुसरं टोक इथे आहे असं गृहीत धरायचं. आता इथं जर बल्ब पेटला तर तुम्हाला मी काय सांगितलं होतं की ह्या जर लाल असेल आणि इथं टच केल्यानंतर जर आपल्याला बल्ब पेटला असेल समजलं तर समजायचं ह्याचं दुसरं टोक हे आहे, म्हणजे हे फेज पॉईंट आहे. ठीक आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि जर बल्ब पेटला याचा अर्थ वायरमध्ये ब्रेक नाही. लक्षात आलं. सेम पद्धतीने आपण काय करू शकतो, आता इथं मी ब्लॅकला लावली. आता इथे आपल्याला दाखवणार नाही कारण ही ऑलरेडी रेड आहे, म्हणजे आपण इथे हे टोक जो आहे ते आपण दुसऱ्या टोकाला लावू. ठीक आहे. तर या पोझिशनला आपल्याला ब्लॅकला ही जी न्यूट्रल आहे ती न्यूट्रल आपल्याला याच्यामध्ये सापडू शकते. जर बल्ब पेटला तर समजायचं, जर अशा ह्याच्यामध्ये बल्ब पेटला नाही तर समजायचं ब्लॅक वायर किंवा ही जी दुसरी वायर आहे ही कुठंतरी कट आहे. ठीक आहे. तर हे झालं आपलं फेज आणि न्यूट्रल ज्यावरती. तिसरी वायर कुठली आहे, अर्थिंग. मग आता आपण ही जी आहे हिचं टोक कुठे लावणार आहोत आपण, या पद्धतीने अर्थिंग लावणार. ठीक आहे. आता या पोझिशनमध्ये जर बल्ब पेटला तर समजायचं वायर ओके, जर बल्ब पेटला नाही तर समजायचं ही अर्थिंगची वायर आतमधून कुठेतरी कट आहे. या पद्धतीने आपण टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने तिन्ही वायरची आपण कंटिन्युटी टेस्ट आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. ठीक आहे. तर पुढच्या टेस्टमध्ये आपण म्हणजे ह्याच्यामध्ये आपण ओपन सर्किट आणि हे बघितलेलं आहे. आता सेम पद्धतीने आपल्याला आतमध्ये वायर एकमेकांना समजा, आता लक्ष गृहीत घ्या की आपण ही टेस्टिंग केलं, आपल्याला इथे ओके सापडली. पण आपण जर ह्याच्यामध्ये फेज न्यूट्रल हे एकमेकांना शॉर्ट आहेत किंवा एकमेकांना कुठेतरी चिकटल्यात की नाही ते फाइंड आउट करण्यासाठी, म्हणजे शॉर्ट आहेत की नाही ते फाइंड आउट करण्यासाठी आपण काय केलं आहे, याचे 2 टोकं आहेत, एक लालमध्ये टाकलं, एक ब्लॅक वायरमध्ये घेतलं. आता अशा याच्यामध्ये काय इंडिकेशन यायला पाहिजे, जर तुमची म्हणजे ही जी वायर आहे ह्या जर एकमेकांना टच नसतील, शॉर्ट नसतील तर बल्ब काय होणार आहे, पेटणार नाही. ठीक आहे. आणि जर बल्ब पेटला तर समजायचं लाल आणि काळे आतमध्ये कुठेतरी एकमेकांना टच आहेत, ज्याच्यामुळे हे सर्किट कंप्लीट होतं आहे. आणि त्यावेळेस समजायचं की ह्याच्यामध्ये कुठलं शॉर्ट, दोन्ही वायर एकमेकांना शॉर्ट झालेलं आहे. सायमल्टेनियसली आपण प्रत्येक ह्या 2 वायरमध्ये नंतर ह्या 2 वायरमध्ये नंतर उरलेल्या 2 वायरमध्ये या पद्धतीने आपण एकमेकांना शॉर्ट आहे की नाही त्या या पद्धतीने आपण ते चेक करू शकतो. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण ही सप्लाय कॉर्ड आहे ह्याच्यामध्ये आपण टेस्टिंग करू शकतो. ठीक आहे.